आज बनवूया गावरान मटकी भेळ. मोड आलेली गावरान मटकी, सफेद लाया याला कुरमुरे बी म्हणतात, बेसनाची पापडी, जाड शेव, बारीक शेव, पोह्यांचा चिवडा, भावनगरी, तळलेले शेंगदाणे, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, माया घरगुती मसाला. हा मसाला हवा असेल तर खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. चला मग आता रेसिपी कडे. चूल पेटली, ठेवते कढई. मोड आलेली मटकी, आता ओतूया पाणी, मीठ, हळद पावडर, हे सफेद कुरमुरे. आता आपण याला लाल करूया. चूल पेटली, ठेवते कढई, तेल, माया घरगुती मसाला तहा टाकूया, सफेद कुरमुरे, बघा बाळांना आपल्याला कशा आता लाल झालेले आहेत. आता काढून घेऊया. बघा बाळांना माया मसाल्यामध्ये कुरमुरे लाल करून घेतलेले आहेत. भावनगरी, बेसनाची पापडी, जाडी शेव, पोह्यांचा चिवडा, बारीक शेव, तळलेले शेंगदाणे, हे चमचे. आता आपण मिक्स करून घेऊया. कशी झाली आपल्या गावची भेळ? बाळांना तुम्हाला ही भेळ हवी असेल तर खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला मिळून जाईल. बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेली टोमॅटो, ही बारीक चिरलेली कोथिंबीर. बघा बाळांनो, झाली आता आपली मटकी तयार. आता टाकूया. बाळांनो, आपली मटकी भेळ तयार झाली. आता करूया मिक्स. बघा बाळांनो, कशी दिसते आपली मटकी भेळ. बाळांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? ह्या व्हिडिओला शेअर करा. बाळांनो, तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल कमेंट करून सांगा. आता घेऊया प्लेट. झाली मटकी भेळ. हे घे, झाली मटकी भेळ. हे घे बाळा, मटकी भेळ कशी झाली मला सांग. बघा मित्रांनो, आपली मटकी वेळ झाली तयार. एकदम आईने एकदम घरच्या घरी बनवली. पुन्हा घरीच बनवली अख्खी मटकी वेळ. फरसाण, कुरमुरे सगळं त्यांनी घरी तयार केलं. तर आपण ट्राय करूया. हो, बघू शकता. हो, मस्त दिसतंय. असं कांदा टोमॅटो टाकलेला आहे.